संघमित्र गणेशोत्सव मंडळ वर्ष 46वे दिवस पहिला. स्वच्छता की ज्योत जागी रहे. दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया. अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको. अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको. बनकर धारा बहना है हमको डगर डगर, बस्ती बस्ती गांव गली और हर एक नगर नगर. स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, जागी रे ज्योत जागी रे. जगमग जगमग सी ज्योत जागी रे. स्वच्छता की ज्योत जागी, दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया. यावर्षी कोविड-19मुळे आपण आपले सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत एक मुलाखतीचा कार्यक्रम, छंद आठवणी आणि आम्ही. सहभाग प्रज्ञा वागळे, सुधीर शेट्टी, सुलक्ष्मी जोशी, मथुरा पराडकर, अशोक टोळे. मुलाखतकार विजय औंधे. गणेशोत्सव मंडळ, संघमित्र गणेशोत्सव मंडळाचं 46वं वर्ष, पहिला दिवस. आपल्या सर्वांचं स्वागत त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. हे वर्ष वेगळ्या परिस्थितीचं आहे. वेगळ्या परिस्थितीत वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम सादर करण्याचं ठरवलं, याबद्दल मला नवीन ह्या कार्यकारी मंडळाचं कौतुक करायचं होतं. हा उत्सव सुरू करताना गेल्या 46 वर्षात आपल्याबरोबर अनेक व्यक्ती होत्या. त्या कदाचित आज इथं नसतील प्रत्यक्षात, पण ते आमच्या आज स्मृतीत अजून आहेत. उदाहरणार्थ विलास जोशी, अनिल शिरसाट, जीवन सुर्वे, बाबा अधिकारी, सर्वोत्तम मासेकर. हे जरी आज इथे नसले तरी आपल्या आजूबाजूलाच असतील आणि त्यांची आठवण आम्हाला काय नाही. ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचं स्वरूप ठरवताना मी त्या मीटिंगमध्ये होतो आणि मीटिंगमध्ये अनेक कार्यक्रम आले आणि मला कौतुक वाटलं की ह्याही परिस्थितीत लहान मुलं, तरुण माणसं वेगवेगळे कार्यक्रम देत आहेत. मी विचाराला केला की ह्या ज्येष्ठ नागरिकांना ह्या परिस्थितीत कसं आपल्याला सामावून घेता येईल, कुठला कार्यक्रम आपल्याला करता येईल. त्यानंतर असं ठरवलं की ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात जे वेगवेगळे रूप आहेत, वेगवेगळे चांगले गुण आहेत, ते आपण ह्या निमित्त आपण लोकांना दाखवूया आणि वेगळ्या स्वरूपात कार्यक्रम देऊया. वैशिष्ट्य असं की याही परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी याला सहकार्य दिलं. आपण ह्या कार्यक्रमासाठी इथे आमंत्रित केलं आहे की ज्या प्रत्येक माणूस आपल्याला दिसतात, साधे समोर कसे दिसतात ते, पण त्यांच्यामध्ये अनेक वेगळे गुण आहेत आणि ते वेगळे गुण पाहण्याची, ऐकण्याची आपल्याला चांगली संधी मिळणार आहे. आपल्याबरोबर आपल्यासमोर आहेत उल्हास पराडकर यांच्या मातोश्री श्रीमती पराडकर. यांना आपण विनंती करूया की त्यांच्या आयुष्यात गेल्या 46 वर्षात त्यांच्या गणपती उत्सवाबद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्याला सांगतील. त्या सांगताना त्यातले वेगवेगळे पैलू त्या सांगतील, त्यात काही सजेशन ते आपल्याला सांगतील. आधी आपल्याला सांगू शकाल आपण? नमस्कार. सर्वप्रथम मी संघमित्र गणेशोत्सव मंडळाचे 46 वर्षात पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन करते. श्री औंधे काका, श्री जोशी काका, श्री अनिल शिरसाट, श्री बाप्पा नेवगी इत्यादींनी 1976 साली लावलेल्या वृक्षाचे आता मोठ्या वृक्षात रूपांतर झालेले आहे. स्वरूप म्हणाल तर आपल्या गणेशोत्सवात नेहमीच स्थानिक कार्यक्रमांना महत्त्व दिले जाते. ते आज ताब्यात चालू आहे. फक्त पूर्वी आपल्याकडे म्हणजे मंडळाकडे कार्यक्रम खूप होते, पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. आता पूर्वपणे उलट आहे. त्यावेळी महिला मंडळातर्फे आम्ही गणेशोत्सव एकांकिका सादर केल्या. हरतालिका उत्सव तेव्हा सादर होत होता, परंतु आता परत
एकदा ते हाताची पूजा सुरू केली तर येणाऱ्या नवीन सुनांना व आपल्या लेकींना त्याचा फायदा घेता येईल व आपले एवढंच महत्त्व होईल. आता आपल्या मंडळाचे 50 वर्ष जवळ येत आहे. त्या दृष्टीने मंडळाकडे सर्व कार्यकर्ते अगोदर तयारी करत आहे. ते 50वे महोत्सवाची वर्ष अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा होत्या. मला काहीच शंका नाही. परत एकदा सर्वांच्या शुभेच्छा आणि आभार. धन्यवाद. फार सुंदर आपलं मनोगत वेगळ्या प्रकारे त्यांनी व्यक्त केलं आहे आणि आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटलं आहे. आता आज आपल्याबरोबर आजींबरोबरच आणखी 4 व्यक्ती आपण बोलवल्या आहेत. त्या 4 व्यक्तीचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं ओळख करून द्यायची गरज नाही, पण त्यांना एकेकांना मी विचारणार आहे, त्यांना काही प्रश्न विचारणार आहे, त्यांनी काही मनोगत व्यक्त करणार आहे. पहिल्यांदा आपण सुधीर शेट्यांकडे जाऊया. सुधीर शेट्यांचं कॉनिक सगळ्यांना वेगळं नाव माहिती आहे, वेगळं कर्तृत्व माहिती आहे, वेगळे पहिले गुण माहिती आहेत. तर आपण सुधीर शेट्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारूया. सुधीर शेट्टे साहेब, आपला व्यवसाय आवड निवड ह्याबद्दल काही थोडक्यात सांगू शकता आपण? मी बँकेमध्ये कॅनरा बँकेमध्ये 37 वर्ष सर्व्हिस केली. बँकेत होता आपण? कॅनरा बँकेमध्ये. आणि बँकेत आणि नाटकाचा काय संबंध सांगा मला. तसं आपल्या मराठी नाट्यसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की जे बँकेमध्ये सर्व्हिस करत होते तरी सुद्धा ते व्यावसायिक नाटकात काम करत होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हे नाटक करताना तुम्हाला या व्यवसायाशी काही संबंध काय हे आलं काही त्रास झाला? नाही, तसं त्रास असं नाही. कारण काय, मी फक्त म्हणजे जे नाटकं सादर केली आयुष्यामध्ये ती आमच्या गावी रामनवमी उत्सवाच्या प्रित्यर्थ दरवर्षी वेगवेगळ्या नाटक सादर केलं जायचं. किती वर्ष जात होतात गावाला? 1980 पासून मी नाटक करायला सुरुवात केली ते आज ताक आहे. किती नाटकं सादर केली आतापर्यंत? मी अजूनपर्यंत 39 नाटकं केली. आणि ह्या ह्याच्यामध्ये काही आठवणी आहेत आपल्या संगमत्रामध्ये सुद्धा आपण बघितलं? हो, जरूर आहेत. म्हणजे आठवणी म्हणजे सांगायचं झालं तर मला चांगलं आठवतं. म्हणजे या रंगभूमीवर आल्यानंतर खरोखर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 1989 साली आम्ही या गणेशोत्सवामध्ये त्यावेळेला आचार्य अत्रे लिखित लग्नाची पिढी हे नाटक सादर करत होतो. आणि त्या रिहर्सलच्या वेळेच्या गमती जमती खूप आहेत, पण त्यातली एक गंमत मला चांगली आठवते. त्या नाटकामध्ये असा एक सीन आहे की मी डॉक्टर कांचनची भूमिका करत होतो आणि माझी पत्नी संध्या ती रश्मीची भूमिका करत होती. आणि डॉक्टर कांचन रश्मीला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातात, असा एक तो सीन होता. तर प्रत्येक वेळेला काय व्हायचं की रिहर्सलच्या वेळेला तो सीन आला की मी म्हणायचं चल उचललं समज, चल पुढे चला पुढे चला. तर सुरुवातीचे काही दिवस सहकलाकार होते, त्यांनी ऐकून घेतलं गप्पापणे. पण नंतर त्यांचा पेशन्स जायला लागला. ते म्हणाले की नाही नाही तुम्ही एकदा तरी उचलून दाखवा असं. अरे म्हटलं मी त्यावेळेला करीन ना, तुम्ही कशाला काळजी करता? नाही आम्हाला पाहायचं आहे वगैरे. आणि त्यांनी म्हणजे हट्ट धरला, तरी पण मी काय त्या हट्टाला बदलो नाही. आणि शेवटपर्यंत मी काय रिहर्सलच्या दरम्यान तिला काय उचललं नव्हतं. प्रत्यक्ष प्रयोग सुरू झाला त्यावेळेला लोकांना तो सीन पाहायचा होता. अरे लोकांना पाहायचा होता त्यात काय नवल नाही, परंतु नाटकात काम करणाऱ्या व्यक्तीनं सुद्धा तो सीन पाहायचा होता की मी संध्याला कसं उचलतो. आणि मला चांगलं आठवतं की इथे दरवाजा होता या इथे, आणि सगळी आपली नाटकात काम करणारी मंडळी मागच्या बाजूने अशी दोन्ही बाजूला फिरत असायची असं. तर तो सीन जवळ आला आणि सगळी दरवाजावर गर्दी वाढायला लागली. ती गर्दी एवढी वाढली की खरं म्हणजे नाटकातल्या पात्रांनी पुढे यायचं नसतं किंवा त्या प्रेक्षकांच्या पुढ्यात त्यांनी यायचं नसतं. असं असून सुद्धा ज्यावेळेला मी संध्याला उचललं आणि असं या बाजूने फिरून असा बेडरूमच्या दिशेने मी उचलून हळूहळू पावलं टाकत निघालो, तेव्हा आतून धडाम सगळी माणसं स्टेजवर पडली होती बघण्यासाठी. म्हणजे धक्काबुक्की एवढ्या जोरात झाली की ती माणसं स्टेजवर पडली होती. आणि मला बराच वेळ तिला घेऊन असं आत दरवाजातून आत जाता येत नव्हतं. ही परिस्थिती आली. म्हणजे अशा गमती जमती नाटक करताना आपण बघतो काही वेळा माणूस ब्लॅक आउट होतो, काही वेळा हे होतो.
विसरलो होतो. आपल्या कॉलेज मला आठवत आहे कित्येक आम्ही पण नाटकं केली आहेत. तर एक नाटकातलं पहिलं एक पॅरेग्राफ गायला जातो आणि तसाच माणूस प्रॉम्प्टर जो मागचा आहे तो प्रॉम्प्टर मात्र आम्हाला बरोबर घेऊन जायचा. जोशी काकू आणि मी कित्येक नाटकं अशी बघितली आहेत की ते प्रॉम्प्टरच्या ह्याच्याने आपल्या काही असं व्हायचं की प्रॉम्प्टरचेच आवाज तिकडे यायला जायचा. पण ते आपल्या पाणीतल्या लोकांना ते आवडायचं आणि त्यातून नाटकं व्हायची. मला असं वाटतं तुम्ही म्हणता त्या वर्षी गणेशोत्सवात आचार्य यात्राची 3 नाटकं आपण सादर केली. 3 नाटकं हे मला आठवतंय. आणखीन गावाला तुम्ही नाटकं केली. मग आता इथे सध्या तुम्ही काही वर्ष आमच्या नाही, त्याचं कारण आहे. कारण पूर्वी काय व्हायचं, आमचा जो घरचा गणपती आहे तो आमच्या गावी यायचा आणि आमचे काका होते तोपर्यंत गणेशोत्सव आमच्या घरचा गणपती ते आमच्या गावी आणत होते. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे गणपतीची जबाबदारी एक कुटुंब प्रमुख म्हणून माझ्यावर आली आणि त्यानंतर मग मात्र मला दरवर्षी माझ्या गावी उत्सवाकरता जावं लागलं. तेव्हापासून मला इथले कार्यक्रम काय पाहता आले. आठवत आहे या रंगभूमीवर मुलांना मोठ्या माणसांना नाटकाला कामकाज घडवायला एक प्रवृत्त करणारे पुष्कळ आपल्याकडे जोशी काकू आहे. तर मला असं वाटतं ही आपल्या विजया भोसले यांनी पण आपल्याला मुलांना प्रत्येकांना त्याचा आपली शुभांगी ती पण द्यायची ती पण द्यायची. आणि या सगळ्यांमुळे आपलं गेले 45 वर्ष आपल्या सगळ्या स्मृती हे लहान मुलं आता मोठी झाली सगळे आले त्यांचे रूप आपल्याला अजून डोळ्यासमोर येत आहे. आणि तुमचं एखादं पात्र नाटकातलं एखादं आवडीचं पात्र आहे का की ते आठवत आहे आणि तुम्हाला सादर करता येईल? हो, तसा एक नाटकातील म्हणजे रायगडला जेव्हा जाग येते या नाटकामधला संभाजी आणि येसूबाईंचा एक प्रवेश आहे तो मी उदाहरणार्थ. येसूबाई समोर लागेल का? काय आवश्यकता नाही, पण मी प्रज्ञाला विनंती करतो की एकच वाक्य आहे, जर शक्य झालं तर तिने ते बोलावं, त्याच्यानंतर संपूर्ण डायलॉग मी म्हणून जातो. व्हेरी गुड, आम्हाला आवडेल. आपण कंठा दिला म्हणतात, आपण कंठा दिला म्हणून महाराजांना राग आला. दिला 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 कंठा दिला म्हणजे काय दौलत तर उधळली नाही ना. राजघराण्यातील बादशाही रीतिरिवाजांची खुद्द राजधानी देखील कुणाला याद उरली नाही. तानसेनाच्या प्रतिभेचं शहनशाह अकबरानं चीज करायचं नाही तर मग काय मशिदीत उमर वेचणार मौलवी नाही. आम्ही कंठा दिला म्हणून तुम्ही आम्हाला बोल लावलात. कोणाला दिला आम्ही कंठा? आम्ही कंठा दिला तो एका गाणाऱ्या कलावंतिणीला, पोटासाठी देहविक्रय करणाऱ्या नायकिनीला नव्हे. युवराजने तिला भिक्षा नको होती, तिला विदागी हवी होती. आमचा शौक जाणून ती या वाटेवर आम्हास अडवी आहे. आमच्यासाठी तिने मैफिली उभे केली, रागदारीचे धुंद ताज उभे केले तिने आमच्या समोर. जान कुर्बान केली असती तरी बाईच्या गुणाचं मोल झालं नसतं. मग क्षुद्र कंठ्याची बात कशाला पुसता? युवराजने तुमचा जन्म थोरांच्या घरी झाला. आपल्या आई वडिलांच्या मांडीवर आपण लाडाने लहानाच्या मोठ्या झाला. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून मोठ्या थाटात रायगडावर वावरलात. पण आमच्या दर्दभरी जीवनाची कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातील धाक आमच्या मनावर अजून कोरलेली आहे. त्यांच्या ओठावरील सुन्न जरब आमच्या पोटात अजून कालवत आहे. त्यांचं अन्न छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या त्या प्रसंगाची याद झाली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं आणि पोटात आतडी तटातट तुटू लागतात. एक 8 वर्षाचा कोळा पोर महाराजांच्या पाठोपाठ राना वनातून उन्हातानातून दिवस रात्र पळताना आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी हू नाही की चू नाही. मथुरेला मध्यरात्री एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. रात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून आगे कूच केली पाहिजे.
आत माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला तो पोर ते शब्द ऐकतो आणि तसा उठून धावत बाहेर येतो आणि दीनवाणी मुद्रेने आबासाहेबांना मिठी मारून हंबरडा फोडतो. आबासाहेब आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. आपल्या कमरेभोवतीची विल्याच्या हातांची मिठी आपल्या पोलादी बोटाने सोडवतात आणि मास्कराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मुलाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो मैलाची पायपीट बिनदिक्कत करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून मास्करात जाईल तोवर पांगळे होतात. युवराजनी, आम्ही तुम्हाला एकच सवाल पूछतो. आम्ही आमच्या पुत्राशी जर असं वागलो असतो तर आपण आमची काय संभावना केली असती? उत्तम पाठांतर. काही लोक म्हणतात वय झाल्यानंतर विस्मरण होतं आणि आठवत नाही वगैरे, अल्झायमर वगैरे. पण मला यांच्या डायलॉग फेकीवर याच्यावर असं वाटतं की अजूनही ते चिर दरवळत आहेत. आम्हाला आणखीन काही प्रवेश ऐकायची इच्छा आहे, पण बघूया जसं वेळ आपल्याला मिळेल त्याप्रमाणे बघूया. आता आपण अशोक टोळे साहेबांकडे जाऊया. टोळे आपण बघतो सकाळी लवकर पहाटे उठून फिरत असतात, हे करत असतात, पण त्यांच्यातले अनेक गुण आपल्याला माहिती नाही. ते त्यातले सगळेच माणसं जे आहेत ते वेगळ्या गुणाची माणसं आहेत. मी सांगितलं तर टोळ्यांमध्ये काय काय गुण आहेत ते आपण बघूया. टोळ्यांना व्यवसाय, टोळे साहेब तुमचा कुठला आहे खरा व्यवसाय? तुम्ही आयुष्यात काय काय व्यवसाय केला? मी नोकरी बाबा अटॉमिक रिसर्च सेंटरवर नोकरी 10 वर्ष केली. म्हणजे तिथे मी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून नंतर शेवट रिटायर. म्हणजे व्यवसाय कॉम्प्युटरचा, कॉम्प्युटरवर. खरं म्हटलं तर कम्प्युटरचा व्यवसाय कमी झाला. मुळात पहिल्यांदा मी ज्या वेळेला लागलो त्यावेळेला ड्राफ्ट्समनचं काम करत होतो. अच्छा. आणि मी कम्प्युटरची पहिली पिढी आलेली बघितली आमच्या ऑफिसमध्ये. हे कॉम्प्युटरचं काम करताना तुम्हाला असं कधी वाटलं की आपण वेगळं काहीतरी आयुष्यात करावं, वेगळं काहीतरी मजा करावी किंवा वेगळ्या काहीतरी अचिव्हमेंट घ्याव्या, असं कधी वाटलं? त्याकरता असं झालं, आमच्या ऑफिसमध्ये एक स्टाफ क्लब आहे आणि त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज असतात. त्या सगळे म्हणजे क्रिकेट, हॉकी, हुतुतू असे क्रिकेट खेळला, हुतुतू खेळलात का? नाही, मी ते काही खेळलं नाही. पण त्याच वेळेला क्लबकडे एकाने प्रस्ताव मांडलेला होता की असंच लोकांना पदभ्रमण करायला शिकवायचं, जंगलातनं फिरायला शिकवायचं. पदभ्रमण म्हणजे गिर्यारोहण, पदभ्रमणामध्ये काय फरक आहे? गिर्यारोहण ही फार पुढची पायरी झाली. त्याच्या अगोदर पदभ्रमणाची सवय झाल्याशिवाय तुम्हाला गिर्यारोहणाकडे जाता येईल. पदभ्रमण आपण मुंबईत आपण फिरत असतो, पण तुमच्या पदभ्रमणात आणि आमच्या भ्रमणात फरक काय? तो फरक असा की तुम्ही डोंगर दऱ्यातनं आणि जंगलातनं ज्या वेळेला फिरता, जंगलात आणि तिथे रस्ते तुम्हाला शहरातल्या सारखे मिळत नाही. व्हेरी गुड. तर तिथे तुम्हाला पायवाटेने जावं लागतं, काही वेळेला शेतातून जावं लागतं, काही वेळेला दगडातून वाट काढावी लागते. नकाशे वगैरे बरोबर असतात का? कसे जातात? नकाशे जवळ ठेवलेले असतात आणि आम्ही सर्वसाधारणपणे पहिल्यांदा ज्या भागामध्ये पदभ्रमण करायचंय त्याची आधी नकाशा तयार करून घेतो. किती वर्षापासून सुरुवात केली? किती वर्षापासून सुरुवात केली आपण? ही आता मी सुरुवात केली 1989 पासून. गेली 30 वर्ष मी करतो. किती वर्षाचे होता तुम्ही त्यावेळेस? त्यावेळेला मी 40 वर्षाचा. 40. आज तुम्ही किती वर्ष आहात? आज माझं वय 74 आहे. 74. तर 40 वर्ष चालू ठेवलं तुम्ही पदभ्रमण? माझं प्रत्येक वर्षी. साधारणतः आयुष्यात कुठे कुठे गेलात, कसे कसे गेलात सांगू शकाल? मुळात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 25 ठिकाणी मी फक्त महाराष्ट्रात, महाराष्ट्र बाहेर? महाराष्ट्राच्या बाहेर 4 ठिकाणी फिरलेला आहे. कर्नाटकात 2 वेळेला आहे. एकदा मध्य प्रदेशमध्ये पचमढीला गेलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी हिमालयातले काही मी पदभ्रमण. मनासमोर मानस सरोवर एक खूप कठीण अशी गोष्ट वाटते. मानस सरोवर जाऊन आलं? हो, मी 1998 साली मानस सरोवर. त्याच्या काय आठवणी आहेत तुमच्या? त्याच्या आठवणी सांगू शकाल आपण थोडंसं? मी एवढे संपूर्ण ट्रेक केले, त्याच्यामध्ये जास्ती कठीण मानस सरोवर सगळ्यांना वाटला, पण मला स्वतःला जाऊन आल्यानंतर काही वाटला नाही. अरे वा. साधारणपणे तो जाऊन येऊन आपल्याला 1 महिन्याचा अवधी ठेवावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 7 दिवस आपल्या बाजूच्या डोंगरातनं चालावं लागतं.
म्हणजे पिथोरागड म्हणून जे जिल्हा आहे उत्तरांचलमध्ये, तिथनं सुरुवात होते आणि लिपुलेख जो सर्वात उंचावरती 17,500 फुटावरती आहे, इथपर्यंत गेल्यानंतर तुम्ही नेपाळच्या हद्दी, आपल्या चायनाच्या तिबेटच्या हद्दीमध्ये जाता आणि मग तिथनं सुरुवात होते. तयारी काय काय करावं लागतं तुम्हाला? शारीरिक, मानसिक, आर्थिक काही गोष्टी कशा येतात? त्या काळात आर्थिक परिस्थिती जबाबदारी फार मोठी होती, कारण त्यावेळेस म्हणजे ही यात्रा जी केली जाते ती भारत सरकारतर्फे केली जाते. तर त्यावेळेला म्हणजे मी ज्या वर्षी गेलेलो होतो त्या वर्षी जवळजवळ 35,000 ते 40,000 खर्च येणार होता. त्यातली शारीरिक तुमची तुमचं बीपी आणि बाकी सगळं जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला ते, आणि मानसिक आपण स्वतःहून तयार करायला पाहिजे की ही गोष्ट मी काही झालं तरी करू शकेन. तुमच्याबरोबर कंटिन्युअसली येणारे अशी किती माणसं की तुमच्यासारखा पेशंट, तुमच्यासारखं धीर त्यांच्याजवळ, अशी किती माणसं होती? त्यावेळेला माझ्या बरोबर 2-1 जण होते माहितीपैकी, बाकी बरेच वेगळ्या ठिकाणची होतो. आता मला सांगा, ह्या सगळ्या ह्याच्यात 2-3 गोष्टी होऊ शकतात. खूप आनंद झाला, आपण गेलो, वरती गेलो आणि खूप चांगलं दृश्य दिसलं, खूप आनंद झाला, असं पण होऊ शकतं. एखाद्या वेळेला आपल्यातच एखादा माणूस काही अपघात झाला, असं काय 2 प्रसंग आम्हाला सांगायला. नक्कीच आनंद होतो आणि विशेषतः मानस सरोवरची यात्रा पूर्ण करून येताना अशी दुर्घटना घडली की ती कधीच विसरू आणि दुर्दैवाने मी त्याच्यामध्ये नव्हतो. पण त्या वर्षी मालपा म्हणून जे ठिकाण आहे तिकडे जाणाऱ्या तुकडीला फार मोठ्या दुर्घटनेला तोंड द्यावं लागतं, कारण त्या दिवशी भयंकर पाऊस पडल्यामुळे ढगफुटी झाली आणि ती माणसं ज्या दिवशी तिथे पोचली संध्याकाळी मुक्कामाला, त्या रात्री त्यांच्यावरती मृत्यूने घाला घातला. सर्वच्या सर्व 60 लोक आणि त्यांच्याबरोबर असणारे घोडे, बाकी तिथे कॅम्पवरती असणारी माणसं, या सगळ्यांना नदीमध्ये जलसमाधी मिळाली. आणि ही गोष्ट त्यावेळेला मी दिल्लीपर्यंत पोचलेला होतो, त्याच्यामुळे मी त्या प्रसंगातून वाचलेलं आहे. पण मी आणि त्या वर्षीच्या बॅचमध्ये प्रतिमा बेदी म्हणून जी नटी होती आणि ती तिचा सहभाग होता. आणि महाराष्ट्रातलं कुठलं एखादं उच्च शिखर तुम्ही घेतलं त्याचं काय थोडं सांगू शकाल? महाराष्ट्रातलं उंच कळसुबाई, ते तर मी 2-3 वेळेला गेलेलो आहे. मी कळसुबाईची उंची 5,000 फुटापेक्षा जास्ती आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळ विनंती केली की तुम्ही एकटे जाता, आमचे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे किंवा आपल्यासारखी माणसं, आम्हाला पण आवड असते आणि आम्हाला एकदा कधीतरी घेऊन जा. आपल्या कॉलनीमधले काही लोक आहेत की त्यांना घेऊन गेला तर तुमच्या विषयाची आवड त्यांना पण निर्माण होईल आणि त्यांचं आरोग्य मानसिक वगैरे चांगलं होईल. तर ती विनंती तुम्हाला मी करेन आणि आपण करूया त्याप्रमाणे. जरूर. पण त्याच्यासाठी मी सांगितलं तसं की मुळात पहिल्यांदा सुरुवात आपल्या महाराष्ट्रातनं करावी लागते, की जिथे आपल्याला जास्तीत जास्त कोरड्या हवेचा वेगळेपणा अनुभवता येतो आणि त्याच्यातनं तयार झाल्यानंतर मग हिमालयामध्ये चालत जायला त्रास पडतो. आपण लहान गोष्टी सुरुवात करूया आणि आमच्या वयाच्या लोकांसोबत घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. आपण आता टोळे साहेबांचं एक वेगळं पैलू आपण बघितला की त्यांचं नेहमी आपण बघतो टोळे साहेब आणि असते. मला ह्या कार्यक्रम हे सांगायचं आहे की ह्यातला प्रत्येक माणूस आपल्याला दिसतोच असं नाही, त्याच्या पाठीमागे वेगळे वेगळे गुण आहेत. आता आपण जोशी काकींकडे जोशी काकींना त्याच्यात मला आणखीन एक, तुम्ही जसं विचारलं जसा आनंदाचा प्रसंग तसा मला एक अगदी दुःखाचा माझ्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग सुद्धा आहे. पावसाळ्यातल्या ट्रेकिंगसाठी आम्ही गेलेलो होतो, तेव्हा माझे सहकारी म्हणजे माझं बॉसच होते, त्यांना मी नेलेलं होतं, कारण त्याच्या आधीच्या 2 वर्ष मी त्यांना हिमालयात फिरवलेलं होतं. त्याच्यामुळे ते खात्रीने माझ्याबरोबर यायला तयार झाले. आणि सप्टेंबरमधली गोष्ट आहे, साधारण पाऊस संपत आलेला असतो त्यावेळेला. तर त्या दिवशी इतका भयानक उघडत होतं आणि मग आम्ही त्यावेळेला तो ट्रेक ठरवलेला होता सुधागड पास, तिकडे जायचं होतं. शनिवार रविवार 2 दिवसाचा ट्रेक होता. शनिवारी संध्याकाळी गडावरती मुक्काम करायचा होता, म्हणून 4 वाजता आम्ही जी चालायला सुरुवात केली ठाकूरवाडी होऊन, अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर माझ्या बासनं, त्यांचं आडनाव काय कौरा म्हणून होतं, त्यांची परिस्थिती अशी झाली की अचानक त्यांना धाप लागली
ऊन चिकार म्हणजे उकडत भयंकर होतं. पाऊस एकदम जोरात सुरू झाला. त्यांनी मला सांगितलं मी इथे बसून राहतो, तू पुढे जा. त्यावेळेला मला एवढं त्याचं गांभीर्य कळलं नाही. मी पुढे गेलो. मी खरं तर मुक्कामावरती सुद्धा पोचलेला होतो. तिथे गेल्यानंतर मला बातमी कळली की अरे तुमच्या साहेबांना तिथे हे झालेलं आहे, पण नुसते एका जागी बसलेले ते उठू शकत नाही. तर मग पाठीमागनं येणारी जी माणसं होती त्यांनी त्यांना चादरीची झोळी करून वरती गडावरती आणलं. त्यावेळेला रात्रीचे 9 वाजलेले होते आणि त्यांची परिस्थिती अशी झाली होती की त्यांची खीळ बसलेली होती, भयंकर कुडकुडत होते. त्यांना ब्लँकेटं दिली, 2-4 दिली, तरी सुद्धा काही नाही. मग उपाय म्हणून त्यांना होमिओपॅथीची औषधं दिली, पण ती दाखील त्यांची मुली घट्ट बसलेले ते मुली सुटतच नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण रात्र काढली. वरती गेल्यानंतर त्यांना डिसेंट्रीची हे झाली. त्याच्यामुळे आमच्यावरती फार मोठा प्रसंग होता. जवळजवळ 40 लोक त्यावेळेला होती. तिथे जेवण तयार झालेलं होतं तरी कोणाची तयारी नव्हती जेवण खायची. अशा वेळेस अशा मेडिकल ह्या गोष्टी काही आपल्याला काही माहिती व्हायला थोडंसं त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक सभासदाची माहिती असायला लागली. याच्याजवळ किमान औषधं काय आहेत. आता या डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं. यांच्याकडे त्यांची स्वतःची औषधं होती, कारण त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता. पण त्यांना न बोलता आल्यामुळे दुसऱ्या माणसाला काही करता येईल अशी परिस्थिती झाली. आणि मग पहाटे मी परत खाली येऊन पाली गावात गेलो. रविवार होता, डॉक्टर सगळे बंद होते. सुदैवाने त्या गणपती मंदिराच्या पुजाऱ्यांनी आम्हाला एका डॉक्टरांकडे नेलं, त्यांच्या ओळखीच्या. त्यांना मी सगळं परिस्थितीचं वर्णन केलं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही पेशंटला खाली आणल्याशिवाय मला काही करता यायचं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शनिवारची संपूर्ण रात्र आम्ही जागून काढली. पहाटे त्यांना 8 वाजता खाली आणली आणि डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी लगेच त्यांना सलाईन चढवलं आणि म्हणाले संध्याकाळी यांना मुंबईत घेऊन जा. या सगळ्या काळामध्ये त्यांच्या घरच्या लोकांना कळवण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती लागली. आणि त्यांना मी नुसतं तातडीने निघून या सांगितल्यानंतर त्यांच्यावर डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. म्हणाले साप को क्या हुआ है, कुछ तकलीफ हुई है क्या. तर मी बोलू शकत नव्हतो काय झालंय ते. म्हटलं तुम्ही इकडे या. तोपर्यंत त्यांना स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं की आपल्या घरची माणसं आली आहेत म्हणून. आणि त्या दिवशी रात्री आम्ही त्यांना मुंबईत आणलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यांच्या किडनीवरती परिणाम झालेला होता. दुसऱ्या दिवशी जसलोकमध्ये लगेच डायलिसिससाठी नेलं त्याला. तुमच्याकडे सांगण्यासारख्या पुष्कळ आठवणी आहेत. आपण वेळ मिळत आणखी परत तुमच्याकडे येऊया आणि आम्हाला ऐकायला आवडेल आणखी परत. बघूया वेळ कसा आपल्याला मिळतो. आपण आता जोशी काकूंकडे जाऊया. एक 46 वर्षापैकी मला असं वाटतं पहिले 15-20 वर्ष तरी कमीत कमी गणेश उत्सवाच्या सगळ्या तयारी वगैरे जोशी काकूंच्या घरात व्हायच्या. विलास जोशी यांच्याकडे यायच्या आणि त्या सगळ्या कुटुंबातच ह्याला वाहिलं गेलेलं आहे. जसं आपल्याला सध्या काही तरुण मुलं बघतोय तसं त्यापैकी होते. तर जोशी काकू आम्हाला काही ह्याबद्दल काही सांगू शकाल का? पूर्वीचे दिवस कसे होते, गणेशोत्सव कसे आपण सुरू करत होतो, काय करत होतो, सांगू शकाल? हो नक्कीच, मला सांगायला आवडेल. 1974च्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी आम्ही या कॉलनीत राहायला आलो. कॉलनीत 100 बिराडं होती. सुरुवातीचे दिवस एकमेकांच्या ओळखी करून घेण्यात गेले. सोसायटीतल्या सर्वांनी मिळून गणेशोत्सव साजरा करायचा असं 1975 साली ठरलं. सर्वांचा उत्साह अगदी वाखाणण्यासारखा होता. गणपतीचं विसर्जन गौरी विसर्जनाच्या दिवशी करायचं असंही त्या मीटिंगमध्ये ठरलं. सगळी तरुण मंडळी कामाला लागली. वर्गणी जमवण्याचं काम सुरू झालं. त्यावेळी आम्ही तरुण होतो. हो घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केली. सुरुवातीच्या काही वर्षात ऑर्केस्ट्रा वगैरे सारखे काही कार्यक्रम बाहेरून आणले. पण सोसायटीतल्या कलाकारांचा उत्साह इतका जाणता होता की त्यांना खूप कार्यक्रम बसवण्याचा, सादर करण्याचा उत्सुकता होती. त्यामुळे
कालांतराने ऑर्केस्ट्रा आणणं कमी कमी होत गेलं आणि कॉलनीतलेच छोट्या मुलांचे नाच, वा. नाटिका, एकांकिका, 3 अंकी नाटकं वा. असे अनेक कार्यक्रम सादर केले गेले. या 3 आणखी नाटक सादर करताना कोण कोण माणसं होती आठवतात तुम्हाला काही? हो आठवतं ना, तुम्ही होतात. नाही, पण त्यात आधी सुरुवातीला मला असं वाटतं या भोसलेचे जावई होते. हो, ते नंतर- एकांकिकेत होते, पाटणकर. हां. त्यांचं नाव नाही आता मला लक्षात, पण पाटणकर आडनाव त्यांचं लक्षात नाही, होतं. शिवांगी नंतर हे बाप्पा निवडी होते. बाप्पा निवडी त्यांचे- सुद्धा प्रकट त्यांचे होते. बंधू असायचे. आणखीन कानडे, रवी कानडे असायचे आपल्या त्या नाटकांमध्ये. नंतर ह्या आणखी बरेच माणसं आपल्या नाटकात काम नतू नेमकी पण काम हो, करतात. बाप्पा नेमकी हो, बरोबर. तुम्ही सांगा पुढे. हा, चालेल. त्या काळात प्राध्यापक अनंत भावे हे आपल्या कॉलनीत मुलाखतींचा कार्यक्रम सादर करण्यासाठी येत असत आणि सगळ्या या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण असायचं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक थोर लेखक, कलाकार, क्रिकेटियर्स आपल्या कॉलनीत येऊन गेले. श्रीना पेंडसे, वपू काळे, शन्ना नवरे, बाबासाहेब अरे पुरंदरे, वा. शांताबाई शेळके, वा. अनंत जोग, यशवंत दत्त, वा. शिरीष कणेकर अशी कितीतरी नावं आता पटकन डोळ्यासमोर येत आहेत. गणेशोत्सवाचा सोहळा पार पाडण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने हातभार लावत होता. कोणी आरास किंवा सजावट करायचं, तर कोणी पाहुण्यांच्या स्वागताची, त्यांच्या नेआण करण्याची जबाबदारी उचलत असत. काही जण स्टेजची व्यवस्था, मेकअप, पूजा, नैवेद्य ही कामं स्वीकारत होते आणि काही जणांनी अनेक वर्ष ती जबाबदारी नेटाने पार पाडली हे सांगायला मला खूप आनंद वाटतो. गणेशोत्सवाच्या कमिटीवर आपलं नाव असो वा नसो, कोणतंही काम लहान आहे, मोठं आहे म्हणून ते न मानण्याची प्रथा, कोणतेही काम लहान मोठं हे न पाहता काम करण्याची फार महत्वाची गोष्ट तुम्ही हां, ही सांगितली. आज प्रथा- सुद्धा तीच गोष्ट चालू आहे. आज हां. सुद्धा आपण बघतो की नावाला नुसती कार्यक्रम नावं असतात, पण बघतो तर त्या दिवशी सगळे अनेक मुलं अध्यक्ष असो हे असो काम करत असतात. म्हणजे त्यामुळे अगदी ते चालू आहे. सगळ्यांच्या घालण्यापासून हो. ते पाहुण्यांना त्यावेळी वर्गणी आठवते किती असेल वर्गणी त्यावेळेची? नाही तेवढं नाही. मला असं वाटतं 5 रुपये की 2 की 3 रुपयापासून लोकांनी वर्गणी मला आठवत आहे. नाही, आम्ही मला- प्रत्येकाच्या घरी जायचो हो. आणि काही अगदी सोडले तर बाकी स्वतःहून 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये असे वर्गणी. आम्हाला 50 रुपये मिळाले की आम्हाला खूप आनंद व्हायचा की 50 रुपयाची वर्गणी. आणि त्यानंतर काही आपले जोशी, पी.व्ही. जोशी, ते नंतर आपले भिलारे साहेब बाहेरून जाहिराती आणायचे आणि ह्या जाहिरातीतून आपलं हे चितळे होते, चितळ्यांनी पण जाहिराती आणल्या. तर सुरुवातीला आपला हा भाग, नंतर मग आपल्याला अनिल ठाकूर यांनी आपल्याला खूपच आर्थिकदृष्ट्या आपल्याला खूप सहाय्य बरं पुढे चालू केलं. तुम्हाला डिस्टर्ब होत नाही नाही, नाही, बिलकुल ना नाही. मी आपल्या गप्पा तर मारायच्या कोणतेही म्हणून. काम लहान आहे का मोठे असं न बघता झोपून जाऊन काम करण्याची पद्धत, प्रथा या जुन्या कार्यकर्त्यांनी ना या कार्यकर्त्या सुद्धा आता सुद्धा आहे. मला तर आठवत आहे हल्लीचे आत्ताचे मुलं जे आहेत ना ते त्याच ह्याच्याने स्पिरिटनी काम करत आहेत नक्कीच. आणि मला आनंद वाटतोय. म्हणजे म्हणून चालू आहे ते आणि चालू राहील. माझं वाटतं 100 वर्ष तरी चालू राहील. त्या आपण- कार्यकर्त्यांनी घातलेला पाया हा एकोपा, कष्ट करण्याची तयारी, सर्वांच्या प्रती आदराची भावना वा. आणि नम्रता यावर आधारलेला होता. Very good. आणि यातूनच कार्यकर्त्यांची साखळी तयार झाली. लहान थोरांचा उत्स्फूर्त सहभाग, दर्जेदार कार्यक्रम, खेळीमेळीचं वातावरण यामुळेच गेली 46 वर्ष हा सोहळा थाटामाटात साजरा केला जात आहे. यामुळे काय होतं, कॉलनीतल्या कलाकारांना छोट्या सुद्धा किंवा मोठ्या त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी मिळते. स्टेजची भीती तर छोट्या मुलांना कधीच वाटत नाही. Very good. या काळातल्या आठवणी पुढचे अनेक दिवस आपल्याला फ्रेश ठेवतात आणि या काळात मैत्रीचे अंकुर रुजतात आणि ही मैत्री अनेक वर्ष चालू राहते. मला आठवतंय की विजू भोसले ती आता मोठी झाली, पुष्कळ मोठी डॉक्टर झाली. माझ्या एका कार्यक्रमात गेलो होतो तिकडे, त्या भेटल्या हो. आणि त्या स्टेजवर इतक्या छान बोलत होत्या, हे करत होत्या. म्हटलं छान
अहो म्हणजे आम्हाला हे आंबेडकर नगरमधून आम्हाला मिळालंय. या आंबेडकर आम्ही होतो तर आम्हाला स्टेजची फिअर कधीच गेली. एरवी मी बघतो ऑफिसमध्ये स्टेजमध्ये जायचं म्हणजे माणसं तप म्हणतात किंवा पाय लटपडतात असं होतं. तर आंबेडकर नगरमध्ये आपली मुलं तयार होतात. अगदी नक्कीच. हे इतकं सगळं मी सांगितलं पण तरी खूप काही राहून गेले असं मला वाटतं. नाही, तुमच्याकडनं आम्हाला खरंच खूप ऐकायचं वाटेल. आता हे तुम्ही सांगितलं तर ह्याच्यामध्ये काही नाटकं तुम्ही बसवली, अनेक नाटकं तुम्ही स्वतः काम केली, स्वतः बसवली आणि ते लोकांना खूप आवडायचे. मी आवडत की आपले जोशी काकूंनी आपलं नाटक बसवलं, फार मोठा त्यांना मान असायचा. आमच्यातले लहान मुलं अरे जोशी काकू आपले नाटक बसवत आहे म्हटलं तर धाव धाव यायचे. किंबहुना मी तर सांगते की मी ऑफिसमधनं 6:30च्या सुमाराला चुनाभट्टी स्टेशनला उतरायचे आणि तेव्हा गेट पाशी मुलं तयार उभी असायची. जोशी काकू प्रॅक्टिस कधी लोक आम्ही प्रॅक्टिसला आणि मग ती यायची. त्यांची छोट्या मुलांचे नाच झाले की त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांची नाटकं, त्यांचं कार्यक्रम आणि ते झाल्यावर आमची जेवणं झाल्यावर मग मोठ्यांच्या कार्यक्रमात किंवा एकांकिका किंवा जे काय नाटक असेल त्याची तयारी. माझ्या अंदाजाने आज यांचं वय 30 असेल किंवा 25 असेल. ते सर्वजण तुमच्या नाटकामध्ये काम बहुतेक केलेले असतील आणि त्यांनी त्यांच्या आठवणीत तुमच्या. नक्कीच. आता हे सांगताना तुम्ही नाटकं बसवली, त्यात बसवताना काही अडचणी आल्या का जागेच्या किंवा ह्याच्या पात्र मिळण्याच्या अशा काही? जागेची अडचण तर कधी आली नाही. फक्त एका वर्षी असं झालं तुमच्याच घरी आम्ही नाटकं बसवतो. आणखी बाकी जे ब्लॉक वेगळे आहेत. आता सगळं वेगळं झालंय. आता सगळे ब्लॉक एका वर्षी असं झालं की जोशी काका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यांना, रहेगाव हॉस्पिटलला माहीमला. आणि गणपतीचेच दिवस होते आणि मी रोज सकाळी 6:15 घरातनं निघायचे गणपतीची पूजा करून आणि रात्री 10 वाजता साधारण मी परत यायचे. तर एक दिवस काय झालं, मी बसवलेलं रंग उमलत्या मनाचे हे नाटक इथे साजरं होणार होतं आणि मी आले. मला कधीतरी म्हणजे बस मिळणं किंवा टॅक्सी मिळणं ह्याच्यामुळे कधीतरी वेळ व्हायचा. पण मी 10 वाजता इथे जेव्हा उतरले तेव्हा सगळी नाटकाची तयारी झालेली होती. मुलं पात्र सगळी तयार होती, नेपथ्य सगळं सजलं होतं आणि मी घरी न जाता इथे येऊन माझं नाटक पार पाडलं. कारण प्रॉम्प्टिंग मी करत होते त्यामुळे मला हे तुमच्या स्मरणात असेल तर मुलांच्याही अजून तेवढंच चांगल्या स्मरणात असेल आणि त्यामुळे तुमची आठवण ते कधीच विसरणार नाही. दुसरं मला असं वाटतं की पूर्वी जोशी काकूंचं घर, एकीचं घर, त्यांचं घर, आता सगळी मुलं प्रॅक्टिस इथे ओपन करतात. पूर्वीच्या काळात ओपन प्रॅक्टिस त्यांना संकोच व्हायचा किंवा कसं करणार, डिस्टर्बन्स व्हायचं. पण आता मुलांचं कौतुक मला असं वाटतं इथे की त्यांना कुठलंही आता सगळं घर मिळत नाही आहे. प्रॅक्टिसची घर देता का घर हा प्रश्न आमचा आला. पण इथे मात्र गेले 7-8-10 वर्ष, 10-15 वर्ष ह्याच्यामध्ये मुलं काम करतात आणि जाताना येताना बघतो आणि ते प्रॅक्टिस करतात आणि उत्तम नाटक सादर करतात. आता तुम्हाला एक तुमच्याकडनं पुष्कळ ऐकायचं आहे पण एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अनेक नाटकात कामं केली आहेत आणि मी तुमच्या नाटकात मी सुद्धा काम केलं. आई रिटायर होतो मध्ये मी केलं म्हणजे मी नुसतं उभा राहिलो, तुम्ही मला गाईड केलं. पण त्यापेक्षा तुमच्या आठवणीत असं एक कुठला एक हे आहे प्रयोग किंवा पात्र किंवा असं काय आहे की तुम्ही सादर करू शकाल? नाही, मी स्वतः सादर नाही करू शकणार पण मी बसवलेल्या नाटकातला एक छोटासा पीस मी छान, आम्हाला आवडेल. बघितलंस गोष्टी कुठच्या थरावर गेल्यात. आता मात्र हात टेकले ग बाई मी यांच्या पुढे. या रिटायर काय होत आहेत, घर सोडून काय जात आहेत आणि काय हो या एवढ्या हेकेखोरपणे वागतायत तरी पण तुम्ही का जाता सारखं त्यांच्या मागे नाक रगडत? अगं आई आहे ती माझी. आई म्हणे जगातल्या कुठल्याही बाईला एवढा त्रास दिला नसेल आपल्या मुलांना आणि सुनांना. काय त्रास दिला तिने तुला? काय त्रास दिलाय जरा घरात राहून बघा म्हणजे कळेल. एका कामाला हात लावत नाही ती बाई. वीणा, आईबद्दल जपून बोल. वा, आईबद्दल एवढा कळवळा आणि बायकोबद्दल साधी सहानुभूती नाही. तुला कशाला हवे सहानुभूती? दिवसभर घरात राबते मी. त्यात काय नवल केलं? कालपर्यंत आई राबत होती. हे बघ मंदार, तुझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. 4 भिंतीत स्वतःला कोंडून घेणं मला मानवणार नाही. मला सोशल लाईफ आहे. अरे खड्ड्यात गेली तुझी सोशल लाईफ. आधी संसार कर नीट. करेन, वेळ आली की तेही करेन. मग ती वेळ आली आहे असं समज. यापुढे तुझी सोशल लाईफ बंद. घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या तूच सांभाळायच्यास. हवं सगळं 10 लोक ठेव. आणि मला हे मान्य नसेल तर? तुला हे मान्य करावंच लागेल. का? कारण बायको आहेस तू माझी. मी सांगतो तसं वागणं तुझं कर्तव्य आहे. आणि जर तुला हे मान्य नसेल तर काय मंदार, घर सोडून चालायला लाग असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला?
शेवटी तुम्ही तुमच्या वडिलांच्या वडिलांना नंतर जर आपल्यासमोर येणारं पात्र आहे, पात्र म्हणजे चांगल्या गोष्टी निवडतो मी. प्रज्ञा बागळे. प्रज्ञा बागळे सकाळी पहाटे आपण फिरताना बघतो, काही वेळा फुलं तोडताना, काही वेळ इकडे जाताना, काही तिकडे जाताना. तर प्रज्ञा बागळेमध्ये वेगळे गुण मला माहिती आहेत, पण आपल्या कानातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. प्रज्ञा, तुम्हाला काही प्रश्न, नोकरी कुठे केली आपण? मी फार्मास्युटिकलमध्ये होते, औषधाची कंपनी. अच्छा. मेरिट म्हणून नाव होतं त्याचं. आता ते ओकाडचं हॉस्पिटल झालेलं आहे ना, ती जागा आमची होती. ती मग आमच्या टाटाची होती आमची कंपनी, रतन टाटाची. किती वर्ष होतं? मी 25 वर्ष केली. ओकाडने घेतल्यावर त्यांनी काढूनच टाकला मला. माझी होती ते 16 वर्ष बाकी होती नोकरी. आणि बघतो तुमचे मिस्टर तब्येत वगैरे, तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः चांगल्या वगैरे केल्या, तुमची मुलं पण चांगली झाली. याकरता तुम्ही कुठले कुठले वेगळे गुण किंवा हे वेगळे गोष्टी केल्या? वेगळ्या गोष्टी अशा काही मी केल्या नाहीत. फक्त परमेश्वरावरच सगळा भार टाकूनच मी हे सर्व करत आले आणि मुलांना उभं केलं. म्हणजे आमच्या ह्यांची मला जरा पण साथ नव्हती, पण मी एकटीने संपूर्ण भार झेलून मुलांना मी एकच ध्येय ठेवलं होतं की मुलांना त्यांना सक्षम करायचं आणि त्यांच्या पायावर त्यांना चांगलं उभं करायचं. तुमच्याकडे घेण्यासारखं एवढं केलं मी. कधी तुम्ही खचला नाही, कधी घाबरला नाही, कधी हे केलं नाही आणि आपण गेला. तर आपण एवढ्या ह्याच्यात सुद्धा मी बघतो, आता मी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे हे बघतो, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात लोकांची मागणी असते प्रज्ञा बागळेंचं गाणं पाहिजे. हे कसं शक्य झालं सांगा मला? प्रज्ञा बागळे गाणं कधी शिकल्या, कशा शिकल्या, कोणाकडे शिकल्या? नाही, मला गाणं आवाज होता, पण गाणं अशी काही मी शिकले नाही, कारण तशी शिकण्यासारखं परिस्थितीच नव्हती घरी. अच्छा. म्हणजे माहेरी माझी आम्ही 12 लोक आहोत, 9 भाऊ आणि 3 बहिणी, आणि खूप गरीब परिस्थिती. आणि मी सर्वात लहान. त्यामुळे गाणं शिकणं वगैरे हे तर काय सोडा, शिक्षण झालं हेच खूप म्हणायचं. म्हणजे 10वी. किती वर्षात लग्न झालं? माझं 75 साली झालं आणि तेव्हाच आम्ही इथे शिफ्ट झालो सोसायटीमध्ये. मग गाणं कसं तुम्ही कोणाकडे बघून तुम्ही गाणं शिकला की आपला? नाही, रेडिओ असायचा ना, रेडिओवर ती गाणी ऐकून 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 ऐकूनच मी म्हणायची. कोणाकडे क्लास? हा, नंतर मी रिटायर्ड नंतर जेव्हा जॉब बंद झाला तेव्हा मी गोविंद पोळेंकडे 2 वर्ष फार महत्वाची गोष्ट बघा, लोकांनी घेण्यासारखी गोष्ट आहे की रिटायरमेंट नंतर माणूस काही नवीन गोष्टी करू शकतो. त्यानंतर तुम्ही गाणं शिकला. गोविंद पोळेंकडे 2 वर्ष तुमचं गाणं शिकणं चालू आहे आणि दोन हे करता. किती वर्ष शिकला गोविंद पोळेंकडे? 2 वर्ष फक्त होते. आणि आता म्हणजे हे आमचं नंदादीप ज्येष्ठ नागरिक संघ जे आहे, सांगाल का तुम्ही थोडंसं? हा, हो, अगदी सांगण्यासारखंच आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आम्हाला म्हणजे म्युन्सिपाल्टीने जो हॉल आम्हाला उपलब्ध करून दिलाय शाळेमध्ये, आणि तिथे आम्ही ते कराओकेचं प्रॅक्टिस करतो आणि तिथे ती गाणी म्हणतो, आणि त्यामुळे आमचा वेळ इतका छान जातो की मनाने, जरी वयाने मोठे असले तरी मनाने आम्ही तरुण झाल्यासारखं आम्हाला वाटतं. एक मिनिट थांबवतो मला. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाचं मी आता पब्लिसिटी करतो असं नाही, पण कॉर्पोरेशनकडे आम्ही म्हणतो की ज्येष्ठ नागरिक काही लोक बसतात, रेल्वे स्टेशनवर नुसते बसून राहतात, गप्पा मारा, कोणी नाही, याला कोणी नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला ज्येष्ठ लोकांना त्यांचे गुण ह्याला जागा द्या, ते काहीतरी वाचतील, त्या काहीतरी गाणं म्हणतील, गाणं शिकतील, नाटक करतील किंवा कॅरम खेळतील. तर ज्येष्ठ नागरिक संघाला कॉर्पोरेशननी प्रत्येक विभागात शाळेमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी जागा दिली आहे. आपल्या चुनाभट्टीमध्ये सुद्धा अथक प्रयत्नाने शाळेमध्ये त्यांनी एक हॉल दिला आहे. हॉलमध्ये संध्याकाळी आम्हाला मिळतो आणि त्या हॉलचा उपयोग ह्या आमच्या नंदादीप ज्येष्ठ नागरिक संघाने खूप चांगला केला आहे. आणि तिथे आम्ही गाण्याची शाळा काढली आहे. गाण्याची शाळा म्हणजे आता सुद्धा ज्या ज्येष्ठ नागरिकांना गाणं शिकायची आवड आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन गाणं शिकावं, आणि त्या सगळ्या सोयी आमच्या इथे आहेत. आमच्याकडे प्रज्ञा बागळे नाटकांनी वगैरे सगळे काम करतायत. मला वाटतं विनय कुलकर्णी पण तिथे आता आले होते. तर सांगायची गोष्ट काय की ज्येष्ठ झालात तरी आपल्याला काही शिकता येणार नाही, काही करता येणार नाही असं तुम्ही समजू नका. बऱ्याच जणांना कॉलेज सांगितलं पण कोणी आलं नाही. आता आपण आम्ही तुम्हाला म्हणजे मदत करू म्हणण्यासाठी किंवा कसं म्हणायचं सगळं शिकवू. तर आता तुमचं ह्या सगळं बघितलं तर तुम्ही एखादं सुंदर गाणं तुम्ही आम्हाला आता तुमच्या नंदादीपने जे आम्हाला उपलब्ध करून दिले त्याच्याच
तुमच्याने आपण आपल्या हो, पण त्याच्या आधी मला सांगा तुम्हीच मुख्य आहात. नाही, त्याच्या आधी सांगा मला हा. की तुमच्या वेगवेगळ्या तुम्ही स्पर्धेमध्ये मला आठवते हो, हो. 5-6 स्पर्धा तरी मी स्वतः बघितल्या, आम्ही आयोजित केलेल्या. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही बक्षीस मिळवली. कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये कुठले बक्षीस मिळवले सांगा. सायन भगिनी समाजात तर खूपच मिळाली, म्हणजे जवळजवळ दरवर्षी अशी असायची आता बक्षीस मिळायची सवय झाली तुम्हाला. सवय. ज्या ठिकाणी जाल त्यामुळे प्रज्ञा बागे असतील तर त्यांना बक्षीस जाणार असं आणि मला सिनियर सिटीजनचं होतं इथे लोअर परेलला स्वामी हे होतं त्यांचं नाव. मी होतो तिथे. हो तुम्ही हा, होता. हा. आणि तिथे फक्त सिनियर सिटीजनचीच कॉम्पिटिशन होती हो. आणि 70 लोक होती. हो. सगळी पूर्ण ऑल ओव्हर बॉम्बेतनं आलेली होती. बॉम्बे नाही, महाराष्ट्रातनं. हो. आणि त्याच्यात त्यांनी मग 35 निवडली पहिली हो. पहिल्या फेरीमध्ये. हो. आणि त्याच्यात मला दुसरं बक्षीस मिळालं. हो. मी सगळं ते बघायला कौतुक बघा मी तिथे होतो आणि मला अभिमान वाटला की आपल्या आंबेडकरांमधल्या प्रज्ञा वागळेंनी हे बक्षीस मिळवले. तर तुमचं एवढं सगळं कौतुक आम्ही बघतोय तर तुम्ही आम्हाला एक चांगल्या प्रकारचं गाणं प्रत्यक्ष म्हणून टाका. नक्की ना. थँक्यू. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, बनात येईना, जवळ घेईना, बनात येईना, जवळ घेईना, चंदेरी गाऊन लावीत प्रीतीत येईना, चंदेरी गाऊन लावीत प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, चंदेरी गाऊन लावीत प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना. लाजिरताच प्रीत घेईन हाली, गाली अनार प्रीत गीत गाली, तुम्ही प्रिया अशी करी पुकारा, दे प्रिया मला तुझा निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना, चंदेरी गाऊन लावीत प्रीतीत येईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना, प्रीतीत येईना, जवळ घेईना. ला 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 ला, जवळ घेईना. अधीर मन झाली, मधुर घन झाली, मुक्यातुनी प्रभातली, सख्या प्रिया सरीतुनी सुरेल कुंद स्वर हे भाली. अधीर मन झाली,
आपल्याकडे सगळं ऐकलं तरी सुद्धा माझ्या मनाप्रमाणे असं वाटतं की तुम्हाला सगळं सांगता आलं नाही आणि आम्हाला सगळं ऐकता आलं नाही. कारण आपल्या सगळ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी आपण चांगल्या केलेल्या आहेत आणि माणसा काय पाहिजे. तर एक शेवटचं आपण एक राऊंड असं घेऊया की ह्या सगळ्या मुलाखतीत आपल्याला काही सांगायचं, थोडक्यात काही सांगायचं, एका वाक्यात 2 वाक्यात सांगायचं. आधी काही सांगू शकाल तुम्ही? थोडं सांगा काहीतरी. तसंच चालू ठेवा. आताच्या पिढीने पुढे या. अगोदरच्या पिढी आता ओल्ड झालेली आहे. त्या आताच्या मुलांनी मुलींनी जरा येऊन मदत करावी, हेच माझं मागणं आहे. फार मोठा संदेश आहे. सध्याची पिढी थकली असेल तरी ह्या पुढच्या पिढीने हा उत्सव तसाच चालू ठेवा असं त्यांनी संदेश दिला आहे. आपण सगळ्यांनी हा संदेश आपल्या अंमलात आणूया. शेडे साहेब, आपण काय? मी एकच सांगेन की आपण तसे गणेशोत्सव सर्व ठिकाणी साजरे केले जातात, परंतु आंबेडकर नगर गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा उत्सव म्हणजे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची कार्यशाळा असते. व्हेरी गुड. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आता मला चांगलं आठवतं की ही जी रंगभूमी आहे, हे जे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावर रांगायला लागलेली मुलं सुद्धा पहिला आपला परफॉर्मन्स देतात. उगवते तारे या सदरामध्ये हे इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे तिथूनच ती कला त्या कलाकाराची उदयाला येते आणि हे स्टेज मग त्यांना हातभार लावतं त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि अनेक कलाकार त्यातून निर्माण होतात. तर ही जी परंपरा आहे ती आंबेडकर नगर गणेशोत्सवाने याच्या पुढेही तशीच चालू ठेवावी. मला आठवत आहे लहान मुलं इथे आहेत, नाचत आहेत आणि कॉलेजले सगळे लोक त्याला उत्साहाने प्रतिसाद देत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. ते मूल खुश होत नाचतंय. मला अजून आठवतंय आणि यातले काही मुलं अजून आपल्या मोठे झालेले आहेत तेव्हा बघतोय. टोळे साहेब, तुम्हाला काही सांगायचं राहिलंय? एखादं अनुभव, काही गोष्टी थोडक्यात सांगा. मी एव्हरेस्ट बेस कॅम्प केला. हां. आणि त्याचं साधारण आम्ही 20 दिवसाचं कार्यक्रम आखलेला होता, परंतु आमचा तो कार्यक्रम फार लवकर संपला आणि आम्ही परत आलो. का बरं? कारण मग उगीच दुसरी तिथे हॉटेलमध्ये राहून पैसे खर्च करण्यापेक्षा मुंबईत परत यावं. अच्छा. म्हणजे तो आमचा कार्यक्रम आमच्या अपेक्षेपेक्षा फार लवकर पूर्ण झाला. कारण एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोचायला सुद्धा जाताना साधारणपणे 7 दिवस काढावं लागतं. 8व्या दिवशी तुम्ही एव्हरेस्टच्या बेसला जाता, ज्याची हाईट 16,000 फूट आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे खरा एव्हरेस्ट म्हणजे जे मोहीम घेऊन जाणारे लोक असतात
ते त्याच्यानंतर पुढे जातात. तर मुळात पहिल्यांदा तिथे पोहोचायलाच मुळी जो तुम्हाला स्टॅमिना लागतो त्याची तयारी करण्याची प्रत्येकाची इच्छा असायला पाहिजे. जायला रस्ते फार चांगले आहेत, म्हणजे दगडधोंड्यातले असले तरी न चुकणारे आहेत. कोणीही नवीन माणूस कधीही जाऊ शकतो. वाटेमध्ये राहायची आणि खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था होती. त्याच्यामुळे जरूर एक प्रत्येकाने तो अनुभव खरं तर घ्यायला हवा. तुम्हाला मी परत विनंती करतो की आपल्या ज्या कॉलनीतल्या लोकांना काही तुम्ही थोड्याशा लहानशा गॅममध्ये घेऊन जा. जोशी काकू तुम्हाला मला सांगावं असं वाटतंय की आंबेडकर नगर मधल्या माहेरवाशिणींनी गणेशोत्सव समृद्ध केलाच, परंतु काही सासूरवाशिणीही आता पुढे यायला लागलेल्या आहेत. व्हेरी गुड. अनघा बेडेकर देवरांची मोठी सून, त्यांनी नाटकांमध्ये कामं केली. आता मेघा आयरे, स्नेहा अधिकारी किंवा या नवीन सासूरवाशिणी नाटकातून पुढे येत आहेत, त्याचा मला खूप आनंद झाला. चांगला, व्हेरी गुड. आणखीन तुम्हाला स्वतःला ह्या ह्याच्यात आणखीन काही करावं इच्छा आहे की नाही? प्रॅक्टिस म्हणजे दिग्दर्शन वगैरे? नाही तसं नाही, पण मला एक आठवण सांगावीशी वाटते की 1975 साली आपला गणेशोत्सव सुरू झाला आणि 76 सालची ही घटना आहे. आणि या कार्यक्रमात बिजू भोसलेनी अनेक कोळी गीतं एकत्र करून त्याचं सादरीकरण केलं होतं. म्हणजे नवरा आल्या वेशीपाशी किंवा अशी वेगवेगळी अशी अनेक कोळी गीतं घेतली. तर त्याच्यात एक वरातीचं पण गाणं होतं, म्हणजे नवरा आला वेशीपाशी नवऱ्या नवरी कशी नेशी. छान अगदी सगळे वराडी होते, नवरा नवरी होते, त्यांच्या डोक्यावर छत्री होती, ती छत्री सजवलेली होती फुलांनी वगैरे. खूप छान होतं ते सगळं. आणि ही नवरी जी होती ती आमची मुक्ता, तेव्हा वयवर्ष 3 जेमतेम 3 ती नवरी होती साडी बिडी नेसून. आणि तिचा नवरा झालेला जो होता तो म्हणजे सीता जानकीराम, आमच्या बिल्डिंगमध्ये राहायच्या, आमच्या विंगमध्ये. ती सीता जानकीराम तिचा नवरा झालेली होती. आणि ते नवरा नवरी आणि मुंडावळ्या वगैरे बांधून ते लोक आले इथपर्यंत आणि लोकांना इतका आनंद झाला आणि त्यांनी सगळ्यांनी टाळ्या शिट्ट्या वाजवल्या. आणि ते टाळ्या शिट्ट्या ऐकून मुक्ताला रडू यायला लागले. आणि ती रडायला लागली आणि सीतानी तिथे डोळे पुसायला सुरुवात केली. इतका सुंदर हे झाला, छान. तर आम्हाला ते की तुम्ही हे दिग्दर्शन थांबू नका, चालू ठेवा. आणि प्रज्ञा तुम्हाला काय? मला पण खूप सांगायला आनंद वाटतो की मी एवढं व्याप सांभाळून त्यावेळेस नाटकात कामं करायची. हो, शांतीचं काट चालू आहे. ह्या नाटकात अभय माझा नवरा होता. अभय नाही, अतुल नवरा आणि मी बायको. आणि खूप तेव्हा आम्ही सादरीकरण केलं होतं. आणि त्यामुळे मुलांना पण ह्या आपल्या स्टेजमुळे अगदी म्हणजे खूप छान अगदी धैर्यवान होतात ते मुलं, कुठेही काही करू शकतात. आणि आपलं आंबेडकर नगरचं वैशिष्ट्य हे आहे की आम्हाला एकटं वाटत नाही. मी आता एकटी असते तरी पण मला एकटं वाटत नाही. मुलांनाही असं वाटत नाही की माझी आई तिकडे एकटी आहे, काय झालं तर हे वातावरण म्हणजे एक हाक मारली तर सगळे धावून येतील, अशी आमची सगळी मंडळी आहे. आणि इथून जी म्हणजे विकून गेलेली लोक आहेत ना ती आता रडतायत. आंबेडकर नगर सारखं नाहीच ते कुठे वातावरण म्हणून, आम्ही फुकट सोडली जागा असं म्हणताय. अजूनही आपण नाटकात काम करू शकाल, अजूनही चांगल्या गोष्टी आहेत. आता आपण शेवटाला आलो आहोत. ही सगळी माणसं आपण बघितली, ही सगळी माणसं वयाने जरी थोडीशी ज्येष्ठ वाटली तरी त्यांच्या आयुष्यात त्यांनी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी करताना त्यांनी आयुष्यात चांगल्या प्रकारे फेस केलं आहे सुखाच्या गोष्टी. आपण काय हे कशामुळे झालं तर त्यांनी वेगवेगळे छंद जोपासले आयुष्यात. नोकऱ्या करणं हे करणं त्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी करणं आहे, दुसरा काहीतरी बाजू पाहिजे आयुष्याला की ज्याच्यामुळे तुमचं मन आणि शरीर चांगलं राहू शकेल. तर ह्या सगळ्या करताना त्यांनी एक मनात ठेवलं आहे की म्हटलं तर सगळं आनंद आहे, म्हटलं सगळं दुःख आहे, पण आनंद हे सगळं घडण्यावरती अवलंबून असतं, हे आपल्या मनावर असतं. सगळ्याच गोष्टी उत्कृष्ट सगळ्यांकडे येतात असं नाही, पण आपण ज्या उत्कृष्ट आहे ते आपण तयार करून त्याचं आपण आयुष्य चांगलं करत असतं. त्यामुळे तिच्या जोडी ज्या आपण जे करू वाढवू त्याच्याने उत्कृष्ट येतं, कारण त्यातूनच आपल्या पुढे येत असतं.
त्यामुळे कुठल्याही व्यक्तीने आपल्याजवळ काही नाही, आपल्याजवळ काही असं करता वेगवेगळे कलागुण घ्यावे आणि त्यातून आनंद निर्माण करावा, हाच एक संदेश आपल्याला देत आहे. मला असं वाटतं आज आपण हा कार्यक्रम संपूया. आपण सगळे आलात, आपल्या या कार्यक्रमाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. विशेषतः आजींची मला काळजी होती की आजी कशा आहेत, पण त्यांनी खूप चांगलं सांगितलं आणि शेवटचा संदेश त्यांनी खूप सांगितला की पुढच्या पिढीने हा कार्यक्रम चालू ठेवावा आणि आजी आम्हाला आश्वासन देतो की आम्ही नक्कीच हा कार्यक्रम चालू ठेवू. पर्सनली आम्ही असो नसो, पण हे मुलं इथे आहेत, एक हे नवीन पिढी आहे, हे कार्यक्रम चालू ठेवू. धन्यवाद. गणपती बाप्पा. UPSC परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल नेहा भोसले यांची मुलाखत वैशाली भिलारे यांनी घेतली, ती आता आपण पाहणार आहोत. हॅलो, सर्वात पहिलं सर्वांना हॅपी गणेश फेस्टिवल. लॉर्ड गणेश तुम्हा सगळ्यांना खूप सारी हेल्थ, वेल्थ आणि प्रॉस्पेरिटी देव ही त्याच्याकडे प्रार्थना. माझं नाव नेहा भोसले आहे आणि माझा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2019मध्ये कंट्रीमध्ये 15th रँक आला आहे आणि मी आंबेकर नगर संघमित्राची रेसिडेंट आहे. मी इकडे 1A6मध्ये राहते माझ्या पेरेंट्सबरोबर आणि माझे पेरेंट्स हे रिटायर्ड गव्हर्नमेंट बँकर्स आहेत. मला वैशाली भिलारे मॅमने एक क्वेश्चन्सची लिस्ट पाठवली आहे, तर मी आता त्याप्रमाणे क्वेश्चन्स आन्सर करणार आहे. सो लेट्स बिगिन. तर फर्स्ट क्वेश्चन, मला माझ्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल माहिती द्यायची आहे. तर मी लहानपणी माझ्या ग्रँडपॅरेंट्सकडे राहत होती वाशीमध्ये, तर तिकडे मी माझी स्कूलिंग पूर्ण केली. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं मुंबई युनिव्हर्सिटीतून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. ते करत असताना मला असं वाटलं की आपण पुढे MBA परस्यू करूया, तर मग मी CAT लिहिली आणि मला त्याच्यामध्ये 99.36% मार्क्स मिळाले होते आणि त्या बेसिसवर मी IIM लखनौमध्ये ॲडमिशन मिळाली. IIM लखनौमध्ये मी मार्केटिंगमध्ये MBA केला आहे आणि त्यानंतर मी ऑलमोस्ट 3 वर्ष एका इंडियन कॉन्ग्लोमरेट कंपनीमध्ये जॉब करत होती आणि जॉब करत असताना थोडासा प्रिपरेशन सुरू केलंच होतं UPSCसाठी, पण मी 2017मध्ये जॉब सोडला आणि मग फुल टाईम प्रिपरेशन सुरू केलं UPSCचं.
इंजिनिअरिंग करायचं असं आधीपासून ठरवलं होतं का? मला बायोलॉजी अजिबात आवडत नव्हतं, तर इंजिनिअरिंग हा नेक्स्ट ऑप्शन होता. आणि हो, टेक्नॉलॉजीमध्ये थोडासा इंटरेस्ट होताच, म्हणून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही स्ट्रीम निवडली गेली होती. आणि पण एक असतं की नुसती बॅचलर्स डिग्री आजकाल सफिशियंट वाटत नाही. तर भले तुम्ही इंजिनिअरिंग करा, तुम्हाला या तो त्याच्यापुढे MS करावं लागतं किंवा MBA करावं लागतं. नाहीतर नुसती बॅचलर्स डिग्रीमध्ये ना एका पॉईंटनंतर म्हणजे समजा 9-10 वर्षानंतर तुमचं करिअर स्टॅग्नेट होतं. तर म्हणून इंजिनिअरिंग नंतर MBA का केलं हे त्याचं रिझन आहे. IIM लखनौचा अनुभव थोडक्यात खूपच मस्त अनुभव होता. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम हॉस्टेलमध्ये राहिली आणि मी तर म्हणेन सगळ्यांनी एकदा तर तो एक्सपिरियन्स करून बघावाच. तुम्ही खूप इंडिपेंडंट होता, तुम्ही खूप सारे डिसिजन्स स्वतःहून बिना कुठल्या दुसऱ्या पर्सनवरती डिपेंड करायला शिकता. बिकॉज तो करिक्युलम इतका पॅक्ड असतो, तर तुम्हाला असं खूप फास्ट लाईफची सवय होऊन जाते. म्हणजे अगदी किती पण रात्रीपर्यंत तुम्ही स्टडी करा, बट तरी मॉर्निंगला तुम्हाला लेक्चर्स अटेंड करायचेच असतात. तर हे तुम्हाला एक डिसिप्लिन्ड आणि हार्डवर्किंग लाईफसाठी तयार करतं. प्लस यू मेक व्हेरी गुड फ्रेंड्स, कारण तुम्ही सगळे तिकडेच राहत आहात, कोणी फॅमिली बरोबर नाही आहे. तर हॉस्टेलमध्ये राहताना तुमचे जे फ्रेंड्स बनतात, मला तरी वाटतं ते लाईफ लॉंग तुमचे फ्रेंड्स राहू शकतात. तर खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. IT इंजिनिअरिंग आणि IIM लखनौमधून MBA मार्केटिंग असूनही UPSC करावे असे का वाटले? ऑनेस्टली माझे काही फ्रेंड्स तेव्हा UPSCची प्रिपरेशन करत होते लखनौमधलेच, आणि त्यांचं बघून थोडंसं वाटलं होतं की हां, एक इंटरेस्टिंग दिसत आहे ही एक्झाम, प्रिपेअर करून बघूया का. पण मग हे पण डोक्यात होतं की यार परत कोण इतका स्टडी करणार. मला सेकंड MBA करायचा होता, जसा इंद्रानुई मॅमने केला होता इकडून IIM कॅलकटामधून, आणि मग येलमध्ये गेल्या होत्या. तर ना कॉलेजमध्ये असताना त्या माझ्या रोल मॉडेल होत्या. तर मी ठरवलं होतं की MBA पूर्ण झाल्यावर थोडे वर्ष वर्क करूया, साईड बाय साईड GMAT लिहूया आणि मग आपण पण जाऊया US ला MBA करायला. आणि GMAT कसं ठीक वाटतं, जास्त काही असा विशेष स्टडी नाही करायला लागणार त्यासाठी. CATसाठी जो केला होता तेवढाच आहे. तर ते होतं यार UPSCसाठी. मग असं एकदम स्टार्टिंगपासून स्टडी करणं का, म्हणजे परत स्टडी करावा असं होतं. पण मग हो नाही म्हणता फ्रेंड्सने पण इन्स्पायर केलं, आणि सदाला पण वाटत होतं, मी थोडा जो सिलेबस बघितला होता त्याच्यावरनं वाटत होतं की हां आपण करू शकू आणि एक अटेम्प्ट तर देऊन बघूयाच असं होतं माझ्या डोक्यामध्ये. आणि एक सेफ्टी नेट होताच. मी त्याच्यामध्ये म्हणजे जॉब सोडायच्या आधी मी GMAT लिहून ठेवली होती, तर एक सेफ्टी नेट होता की ठीक आहे एक अटेम्प्ट देऊन बघूया, नाही झालं तर आहेच, म्हणजे आपण जाऊया आपल्या GMAT स्कोअरवरती आपल्याला ठीकठाक युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळतील तर जाऊया आपण. तर तेच म्हणजे फ्रेंड्सने सांगितलं आणि इन्स्पायर केलं म्हणून एक होतं की करून बघूया एक्झाम. इंजिनिअरिंग आणि IIMच्या एंट्रन्स एक्झामचा उपयोग UPSCच्या तयारीसाठी झाला का? दोन्हीच्या तयारीमध्ये काय फरक आहे ते सांगा. UPSCमध्ये ना एकतर एक एसेचा कंपल्सरी पेपर असतो, 4 जनरल स्टडीजचे कंपल्सरी पेपर असतात, आणि 2 पेपर्स एका ऑप्शनल सब्जेक्टचे असतात. तर त्याच्यामध्ये ना मॅनेजमेंट हा एक ऑप्शनल सब्जेक्ट होता. तर इनिशियली मी जेव्हा जॉब सकट प्रिपेअर करत होती ना, तेव्हा मी मॅनेजमेंट ह्या ऑप्शनल पेपर ची तयारी करत होती, आणि MBAच्या अभ्यासाचा त्याच्यामध्ये खूप उपयोग होत होता. पण मग काय झालं की एकतर तो सिलेबस खूप वास्ट होता, आणि त्याचे असे क्लासेस किंवा नोट्स जास्त मिळत नव्हते, कोचिंग वगैरे अजिबातच मिळत नव्हती. तर म्हणून मग मी तो ऑप्शनल सब्जेक्ट सोडून दिला आणि मी दुसरा ऑप्शनल चूज केला, सोशिओलॉजी हा ऑप्शनल. तर डायरेक्टली अशी उपयोग झाला नाही, कारण मी माझा ऑप्शनल विषय बदलला. जर मॅनेजमेंट हाच ऑप्शनल कंटिन्यू राहिला असता तर ऑब्व्हियसली त्या एज्युकेशनचा उपयोग झाला असता UPSCच्या तयारीत. पण इंजिनिअरिंग करताना जो आपल्याला सवय लागते ना एंड मोमेंटला एकदम खूप हाय पेसमध्ये आणि
एकदम सिरियसली स्टडी करायचं. कारण लास्ट 1 मंथ एक्झामच्या आधी जसं स्टडी करायचो ना इंजिनिअरिंगच्या टाईमला, तर तो एक सवय बनलेली असते. त्याचा उपयोग प्लस IIM लखनौमध्ये तर अख्खा नॉट जस्ट 1 महिना, जो अख्खा ट्रायमेस्टर पॅटर्न असल्यामुळे जो अख्खा जॅम पॅक शेड्यूल होता, तर त्यामुळे स्टडीज करायची एक जी सवय बनली होती आणि एक कॉन्फिडन्स पण असतो की हां ठीक आहे यार, मी तर ह्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये शिकली होती, तर ही एक्झाम तर होईलच आपल्याच्याने क्लिअर. तर एक तो सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज होता, प्लस एक ती डिसिप्लिन्ड रुटीनमध्ये स्टडी करायची सवय होती. ह्या दोन्ही गोष्टींचा तर खूप फायदा झाला UPSCच्या प्रिपरेशनमध्ये. UPSCची तयारी त्या करताना केलेली मेहनत, जसं अवांतर वाचन, दिनक्रम, रँकबद्दल वाटलेली खात्री. तयारी तर मी सगळ्या सब्जेक्टसाठी क्लास लावला होता, म्हणजे जनरल स्टडीजसाठी सुद्धा आणि माझा जो ऑप्शनल सब्जेक्ट होता सोशिओलॉजी त्यासाठी सुद्धा. तर माझा दिनक्रम असा होता की लेक्चर्स अटेंड करायचे. एक तर पहिला जनरल स्टडीचे लेक्चर्स अटेंड करायचे अराउंड 2.5 hours ते करायचे. तर तो लेक्चर झाल्यानंतर लेक्चरमध्ये जे नोट्स लिहिले ते रिवाईज करायचे. मग आमच्या क्लासमध्ये ना असाइनमेंट्स असायचे रोज, तर ती असाइनमेंट सॉल्व्ह करायची. मग असं दर वीकला किंवा दर 2 वीक्सने टेस्ट असायच्या क्लासच्याच, त्यासाठी स्टडी करायचं. तर फुल म्हणजे क्लासने जो शेड्यूल सांगितला होता तोच मी फॉलो केला. असं स्वतःचं काही वेगळं केलं नाही की वेगळा टेस्ट द्याव्यात किंवा वेगळं काही आन्सर रायटिंग करावं नाही. त्यांचेच जे असाइनमेंट्स होते, टेस्ट होते, त्या सगळ्यासाठी स्टडी केला आणि त्याप्रमाणेच खूप वेळा सिलेबस कम्प्लीट होत गेला. सेम म्हणजे ऑप्शनलचा पण क्लास असायचा, तो पण अराउंड 2.5 hours. आणि तसंच जनरल स्टडीजसारखंच क्लास झाल्यानंतर त्या नोट्स एकदा रिवाईज करणं, त्याचा पण जेव्हा पण टेस्ट असेल त्यासाठी स्टडी करणं. तर असा होता. आणि क्लासचा टाईम पकडून मी म्हणेन रोज अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 तास हा अभ्यास व्हायचा. आणि एक होतं की अजिबातच दुसरं काही केलं नाही ह्या प्रिपरेशनच्या टाईमला, म्हणजे TV शोज किंवा मूवीज ह्यापासून दूर राहिली, वेब सिरीज वगैरे पण काही बघितल्या नाही. सोशल मीडिया अकाउंट्स मी सगळे अनइन्स्टॉल करून ठेवले होते, म्हणजे ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक काही नाही. व्हॉट्सॲप होतं फक्त, आणि ते पण फक्त एकदम फॅमिली फ्रेंड्स बरोबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी म्हणून. तर डिस्ट्रॅक्शन्स जेवढे मिनिमाइज करता आले तेवढे मिनिमाइज केले एक्झाम प्रिपरेशनच्या टाईमला. कारण त्याने ना नुसता टाईमच वेस्ट नाही होत, त्याने एक होतं की तुमचं ना कॉन्सन्ट्रेशन पण जाऊ शकतं. म्हणजे जसं समजा ठीक आहे मी एक कुठला TV शो बघतेय, तो एपिसोड भले ½ an hourचा असो, पण मग काय होतं माहिती आहे, तो एपिसोड संपल्यानंतर तुम्ही अराउंड 1-2 तासानंतर विचार करत राहणार, ओके असं त्याच्यामध्ये हे झालं, त्या कॅरेक्टरबद्दल विचार करणार किंवा नेक्स्ट काय होईल त्याबद्दल विचार करणार. तर आपल्याला जर असं वाटत असेल ना की ठीक आहे फक्त ½ an hour बघून काय होतं, तर तसं नाही आहे. ते ना तुमच्या डोक्यामध्ये राहतं आणि त्याचा विचार म्हणजे किती पण ट्राय केला ना तो येतच राहतो की नेक्स्ट काय होऊ शकतं किंवा असं का झालं. तर म्हणून डिस्ट्रॅक्शन्स जितके कमी असतील तितका बेटर राहील. आणि आन्सर रायटिंग आणि रीडिंग दोन्ही सुद्धा खूप जास्त करायला लागत होतं. एक सांगायचं राहिलं की ह्याचा एक्झामचा पॅटर्न असा आहे की पहिली जी प्रिलिम एक्झाम असते ना ती ऑब्जेक्टिव्ह असते, तर त्यासाठी रीडिंग खूप सारं लागतं, रीडिंग आणि पेपर सॉल्विंग, ताकी आपल्याला कळेल की हां असे 4 ऑप्शन असतात, तर त्याच्यामध्ये एलिमिनेट कसं करावं ऑप्शन आणि कसं सिलेक्ट करावं. त्यासाठी जितकं रीड कराल तितकं चांगलं आणि जितके टेस्ट सॉल्व्ह कराल तितकं पण चांगलं. पण जी मेन्स एक्झाम असते ना, जो सेकंड स्टेज असतो प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर, त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह पेपर्स असतात, थिअरी पेपर्स असतात, 3-3 तासाचे टोटल 9 पेपर्स असतात. तर त्यासाठी आन्सर रायटिंग खूप जास्त करायला लागते आणि स्पीड खूप इम्पॉर्टंट असतो. बिकॉज खूप साऱ्या लोकांचा काय होतं माहिती आहे, आन्सर्स येत असतात, सगळी तयारी पण चांगली असते, बट पेपर ना टाईममध्ये कम्प्लीट होत नाही. तर आन्सर रायटिंगने एकतर नॉलेज किती आपलं आहे ते चेक पण होतं आणि स्पीड पण वाढतो. तर त्या दोन्हीसाठी ते करणं जरुरी आहे. आणि रँकबद्दल वाटलेली खात्री, मला टॉप 50मध्ये रँक येईल हे वाटलंच होतं. टॉप 20 तर नाही प्रेडिक्ट करू शकत, कारण प्रिलिम्स आणि मेन्स नंतर जे इंटरव्ह्यू असतो त्या बेसिसवर रँक
फायनल रँक बनतो. आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की खूपच चांगला इंटरव्ह्यू गेला पण खराब मार्क्स येऊ शकतात, आणि कधी कधी वाटतं की खूपच खराब इंटरव्ह्यू होता पण तरी चांगले मार्क्स येऊ शकतात, कारण इंटरव्ह्यू हा खूप सब्जेक्टिव्ह प्रकार आहे. तर बट माझे मेन्स खूपच जास्त चांगले गेले होते, तर त्यावरती मला खात्री होती की टॉप 50 तर येऊ शकतं रँक. आणि इंटरव्ह्यू पण माझा ॲव्हरेज म्हणेन मी, तर एवढं होतं की म्हणजे एकदमच इंटरव्ह्यूमुळे खाली तर जाणार नाही, टॉप 50मध्ये कन्सिस्टंटली राहू शकतो. मी असं माझ्या कॅल्क्युलेशन केलं होतं की इंटरव्ह्यूमध्ये जर ॲव्हरेज मिळाले ना, अराउंड 170 टाईप्स मिळाले तर आरामसे टॉप 50मध्ये येईल रँक. तर होती खात्री. UPSCमध्ये कोणते क्षेत्र निवडावेसे वाटते आणि का? तर माझा फर्स्ट चॉईस IAS होता, आणि आता ह्या माझ्या रँकमुळे मला मिळेल सुद्धा IAS. का ह्याचं उत्तर दुसऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत ना, एक तर इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, ती मला तरी म्हणजे असं जेंडर बायस नाही म्हणणार, पण मला वाटतं ती विमेनना इतकी सुटेड नाही आहे. मेनसाठी जास्त सुटेड आहे इंडियन पोलीस सर्व्हिस कम्पॅरेटिव्हली, कारण त्याच्यामध्ये ना खूप जास्त एकतर फिजिकल फिटनेस लागतो, आणि तुम्ही असं अख्खा दिवस जो इतका क्राईम वगैरे बघता ना, तर मला वाटतं विमेनपेक्षा मेन थोडं जास्त बेटर हँडल करू शकतात ते. हॅव्हिंग सेड दॅट ऑफकोर्स खूप चांगले विमेन IPS ऑफिसर्ससुद्धा आहेत आपल्या देशामध्ये, पण मला तरी असं वाटलं की नाही, मला खूप नाही जमणार IPSमध्ये. मग असतं इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, तर त्यासाठी मला होता थोडासा इंटरेस्ट. माझं सेकंड ऑप्शन IFSच होता, फॉरेन सर्व्हिसेस. पण मला इंडियामधनं बाहेर जाऊन इंटरेस्ट तर होता, पण एक होतं की ठीक आहे, फक्त एकाच देशात जर राहायला मिळत असेल ना, US तर US किंवा UK तर UK, तर ठीक होतं. पण ना इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये तसं नाही आहे. तुमचे जॉब लोकेशन्स असे दर 2-3 वर्षाने बदलत राहतात. तर कधी तुम्ही आफ्रिकामध्ये जाल, किंवा कधी लॅटिन अमेरिकात जाल, किंवा कधी युरोपमध्ये जाल. तर मला असं वाटतं तुमची ना फॅमिली लाईफ स्टेबल नाही राहू शकत. म्हणजे आता ठीक आहे, आता चिल वाटत असेल की हां चला आम्ही इतक्या मस्त मस्त कंट्रीजमध्ये फिरतोय, पण त्यान मग जेव्हा मुलं होतात त्यानंतर मग खूप डिफिकल्ट जाईल ना की दर 2-3 वर्षाने त्यांच्या स्कूल्स बदला, त्यांना न्यू कल्चरमध्ये त्यांना सवय करायला लावा की अच्छा आता तर गल्फमध्ये होतो, आता अचानक युरोपमध्ये आलो, मग आता अचानक लॅटिन अमेरिकामध्ये गेलो. तर आय थिंक फॅमिली लाईफ थोडी सफर केली असती जर IFS घेतलं असतं. आणि तर ह्या 2 सर्व्हिसेसच्या अलावा मग इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, ज्याच्यामध्ये एकतर जॉब इंडियामध्येच राहतो, आणि मग तुमचं पोस्टिंग ह्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात. एक तर या तर तुम्हाला एक जे स्टेट कॅडर मिळतं, जे पण तुमचं स्टेट कॅडर मिळेल. समजा आता मला महाराष्ट्र मिळालं तर मला महाराष्ट्रातल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये पोस्टिंग मिळणार, किंवा मग दिल्लीला जे सेक्रेटेरिएट आहे ना तिकडे पोस्टिंग मिळणार. तर 2च ऑप्शन असतात. एक तर या तर तुम्ही तुमच्या स्टेटमध्ये राहाल किंवा दिल्लीमध्ये राहाल, तर एक स्टॅबिलिटी राहणार तुमच्या फॅमिली लाईफमध्ये त्यामुळे. आणि दुसरं की आय थिंक जो IASचा जॉब आहे त्याच्यामध्ये थोडा मला वाटतं स्कोप पण जास्त आहे कम्पेअर्ड टू से इंडियन फॉरेन सर्व्हिसेस और इंडियन पोलीस सर्व्हिसेस. जसं ह्याच्यामध्ये सगळेच एरियाज येतात, जसं नॉट जस्ट क्राईम किंवा नॉट जस्ट डिप्लोमसी, ह्याच्यामध्ये से एज्युकेशन येतं, हेल्थ येतं, विमेन एम्पॉवरमेंट येतं, पंचायती राजचं एम्पॉवरमेंट येतं, किंवा आता जसं स्किल इंडिया खूप चाललं आहे ते येतं. तर स्कोप जरा जास्त मोठा सुद्धा आहे IASचा. तर ह्या सगळ्या रिझन्समुळे IAS प्रेफर केलं. आणि आपल्या सोसायटीच्या तरुण मुलांना काही संदेश देशील? हो जरूर. एक तर तुम्ही जे सुद्धा करायचं ठरवाल ना त्यासाठी खूप चांगली गायडन्स घेणं जरुरी आहे असं मला लक्षात आलं आहे. क्लासेस जे पण लावाल ना ते फॉलो करा. क्लासेस जे काही सांगतात ना, पहिलं तर थोडं बॅकग्राऊंड चेक करूनच क्लास जॉईन करा. नुसतं कोणी सांगतं म्हणून तो क्लास जॉईन करू नका. बट एकदा तुम्ही तो क्लास जॉईन केला ना तर तो क्लास जे काही सांगतो ते रुटीन फॉलो करा. ते लोक जे काही बुक्स देतात ते बुक्स रीड करा. त्यांच्या ज्या पण टेस्ट असतात त्या टेस्टसाठी स्टडी करा. आणि जे पण तुमचे लेक्चर वगैरे नोट्स बनतात ना, टीचर्स जे सांगतात बस ते फॉलो करा. दुसरं काही स्वतः जास्त करायची गरज नाही. आता काय होतं माहिती आहे, अचानक इंटरनेट आल्यामुळे खूप सारे असे वेबसाईट्स आले आहेत, ॲप्स आले आहेत. काही काही चांगले आहेत नक्की. जसं वेबसाईटमध्ये मी म्हणेन खान अकॅडमी खूप चांगली आहे. ॲप्समध्ये मला जास्त आयडिया नाही, बट एक मला खान अकॅडमीबद्दल तर माहितीच आहे, खूप चांगलं आहे.
तर असं ना इकडे तिकडे जास्त रेफर करू नका कुठला स्टडी मटेरियल. जे पण करताय म्हणजे जे पण क्लास थ्रू करताय किंवा तुमच्या मे बी स्कूल किंवा कॉलेजमधनं जे पण करताय तेच तेवढंच फॉलो करा. लिमिटेड ठेवा तुमचे रिसोर्सेस. आणि एक ना टाइम टेबल बनवा तुमचा. जसं स्कूलमध्ये असतं ना टाइम टेबल की रोज हा लेक्चर आहे, तसं जर तुम्ही घरी स्टडी करत असाल तर की ह्या टाईमला मला हे स्टडी करायचं आहे, ह्या टाईमला हे स्टडी करायचं आहे, तर ते टाइम टेबल फॉलो करा. एक असे गोल्स बनवून ठेवा की एका महिन्यामध्ये मला इतके चॅप्टर्स फिनिश करायचे आहेत किंवा एका महिन्यात मला इतके टेस्ट द्यायचे आहेत. तर गोल्स डिफाईन करा आणि ते कम्प्लीट करा. आणि तुमचा प्रोग्रेस सारखा चेक करत राहा. त्यासाठी एक्झाम्स तर होतच राहतात पिरियॉडिकली, त्याच्यावरनं कळतंच की आपला प्रोग्रेस कसा आहे. आणि जे असं फीडबॅक मिळेल ना टीचर्स वगैरेकडनं त्याच्यावरती वर्क करून मग इम्प्रूव्ह करत जा कंटिन्युअसली. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की स्वतःमध्ये ना फेथ ठेवा. असं मे बी कधी कधी असं वाटेल की अरे आपले मार्क्स कमी येत आहेत किंवा दुसऱ्यांना आपल्यापेक्षा जास्त मार्क्स मिळत आहेत. असं नका थिंक करू. यू आर कम्पिटिंग विथ युअर सेल्फ. ट्राय टू बी अ बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. तर असं नका बघू की त्याला तर इतके मिळतात मला इतके मिळत नाही आहेत. असं विचार करा की मला लास्ट मंथ इतके मार्क्स मिळत होते, आता ह्या मंथ मला त्याच्यापेक्षा थोडे जास्त मिळत आहेत, मग अजून थोडे जास्त मिळतात. तर इव्हेंच्युअली असं इम्प्रूव्ह करत 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 तुम्ही खूप चांगले इम्प्रूव्ह व्हाल. आणि एक आहे ना थोडं डिफिकल्ट आहे बट ना सोशल मीडियापासून प्लीज दूर राहा. खूप जास्त ॲडिक्टिव्ह आहेत ते मीडियम्स आणि खूप टाइम कन्झ्युम करतात. म्हणजे आणि तुम्ही इतकं समजा आता तुम्ही 1-1.5 तास इंस्टाग्राम ब्राउज केल्यावर तुम्हाला कळेल की यार आपण काय प्रोडक्टिव्ह नॉलेज तर आपलं वाढलं आहे नाही तेव्हा फोटोज बघून किंवा सेम ट्विटरवरती तर इतकी भांडणं चालू असतात. तर नका म्हणजे त्याच्यामध्ये पडू. जर फ्री टाइम असेल ना त्याच्यामध्ये झोपा किंवा जर स्टडी नसेल करायचा, जर असं कुठलं लाईट रीडिंग वगैरे करायची असेल ते करा. पण सोशल मीडियापासून दूर राहा असं मी नक्की सांगेन. आणि एक अजून सांगेन की सराउंड युअर सेल्फ विथ थोडे असे पॉझिटिव्ह पीपल. काय होतं माहिती आहे की असे तुम्हाला नेहमी लोक मिळतील, मे बी ते फ्रेंड्स सुद्धा असू शकतात, रिलेटिव्स सुद्धा असू शकतात, जे म्हणतील की तुम्हाला तर कमी मार्क्स मिळत आहेत किंवा बघा तो दुसरा आहे ना, आपण एक मीम आहे माहिती आहे ना, शर्माजी का बेटा, तर शर्माजी का बेटा खूप जास्त हाय स्कोर करतोय असं सांगणारे खूप असतात. तर ना त्यांना असं थोडं रिस्पेक्टफुली इग्नोरच करा. कारण असं जास्त नेगेटिव्ह ऐकत बसलं ना तर आपला स्वतःचा पण कॉन्फिडन्स जातो. आपल्याला स्वतःला पण असं वाटतं की ओके यार शर्माजीच्या बेट्यानेच बरंच काय केलं, आपल्याच्याने काय होणारच नाहीये. तर तसं करू नका. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट जितकं क्रिएट करता येईल तेवढं क्रिएट करा. सो बी विथ फ्रेंड्स जे तुम्हाला एनकरेज करतात, बी विथ रिलेटिव्स जे तुम्हाला एनकरेज करतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट एस्पेशली आता ना सुशांत नंतर हे सांगणं खूप इम्पॉर्टंट वाटतं की आपली हेल्थ आणि आपला मेंटल पीस हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्ही भले किती पण मार्क्स मिळवा, किती पण चांगला जॉब करा, किती पण अर्न करा, जर तुमची हेल्थ चांगली नसेल आणि तुम्हाला मेंटल पीस नसेल ना तर त्या बाकी सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही आहे. आणि आपण बघतोय आता एन्व्हायरमेंट कसं आहे आणि खूप सॅड वाटतं असं काही लोकांचं ऐकून. तर ह्यासाठी ना हेल्थ आणि एस्पेशली सायकोलॉजिकल हेल्थची खूप काळजी घ्या. ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. काही कोणाला डाऊट वगैरे असेल ना तर डेफिनेटली मला विचारा. आय एम ऑलवेज अवेलेबल ऑन व्हॉट्सॲप फॉर दॅट. आणि तुमच्या सगळ्यांच्या फ्युचरसाठी बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस. थँक्यू. उद्या 9:30 वाजता भेटायचं आहे आपल्याला. आपल्याच कॉलनीतल्या लहान मुलांनी छान छान कार्यक्रम बसवलेत ते पाहायचे आहेत उद्या आपल्याला. ठीक आहे तर मग उद्या भेटूया.